मस्त होता ना रे ते. झाडं जास्त अरे गाण्या, काय झालं? सकाळपासून असं तोंड पाडून बसलायस तू. अरे तुम्हाला माहित नाही का त्याचा काय पट्ट झालं त्याचा थोबाड पडत नाही असं. तुम्हाला म्हटलं होतं का नाही, तुमच्या वाढदिवसाला मी तुम्हाला चांगल्या हॉटेलमध्ये घेऊन येईन म्हणून. हो बरोबर आहे. मी खरंच खूप खुश आहे. अहो काय मस्त हॉटेल आहे हो. खरंच खूप भारी आहे, खूप भारी मस्त हॉटेल आहे हो. ए अरे इकडे बघा, ला गाव की माणूस या आलिशान हॉटेलमध्ये काय करतोय माहितीये का? अवघड आहे बाबा, कसले लोक कॅफे मध्ये येतात. हा ना, मग काय कर, खायचे वांदे आणि मजा करतायस. बरोबर बोलली. तू मगाचपासून आम्ही बघतोय तुम्ही काहीतरी वेगळे कमेंट पास करतोय आमच्याबद्दल. ओ निघा, आले मोठे जाब विचारणारे. अरे हे बाबा जा नाही तू, नको शहाणपणा सांगू. पण आम्ही काय जाऊ? आम्ही काय बोललोय का तुम्हाला? त्रास तुम्हाला होतोय तर तुम्ही जावा. आणि मित्रांनो, आमच्याकडे बघून तुम्हाला किळस वाटत असेल, पण काय आहे, आम्ही शेतकरी माणसं आणि शेतकरी म्हटल्यावरती आमचा मातीशी संबंध आलाच की. आणि माझी बायको तर माझ्यापेक्षा जास्त शिकलेली आहे. काय? तूच सांग तुझं शिक्षण काय झालंय? आय होल्ड अ मास्टर्स डिग्री इन ॲग्रिकल्चर. काय? तुमच्यातला आणि आमच्यातला फरक काय माहिती का? तुम्ही गावकडचे असू सुद्धा तुम्ही तुमच्या मातीशी असलेलं नाळ तोडली आणि म्हणून तुम्ही आमच्यावर असला. आणि आम्ही हाय क्वालिफाईड असून सुद्धा आमच्या गावात राहून शेती करतो, कारण आमची नाळ आमच्या मातीशी जोडलेली. अहो मातीचेच डाग आहेत हे, आणि एखाद्या शेतकऱ्यासाठी हे मातीचे डाग सोन्यासारखे असतात. ताई खरंच सॉरी, अहो चुकलं आमचं. हो हो काका, खरं चुकलं आमचं, माफ करा. ताई खरंच चुकलं आमचं, माफ करा आम्हाला. आमचं चुकलं. गावाकडची पोरं आम्ही शेतकऱ्याचीच मुलं गावाकडच्या मातीचा वास विसरलो. पोरांनो, एक लक्षात द्यावा, कोणाच्या दिसण्यावरून ना कोणाची किंमत करत जाऊ नका, कळलं का? आई वडिलांनी तुम्हाला शिक्षणासाठी शहरात पाठवलं येणार आहे, त्याची थोडीशी जाण ठेवा. आणि काय रे, शेतकऱ्याची मुलं म्हणून घ्यायला कसली आली रे लाज? उलट त्याचा तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे. अगदी बरोबर. आणि एक लक्षात ठेवा, शेतकरी हा सगळ्यांचा बाप असतो, कारण वावर आहे तर पावर आहे.